राजमा पेरणी करायची, पेरणी ही करू नका, असं मी का म्हणतोय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एक दोन दिवसा अगोदर ती एक यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपण 2 एकर राजमा पिकावरती रोटावेटर मारलेले. त्याच प्रमाणामध्ये आत्ता नवीन आपण आणखी 1 एकर प्लॉटवरती रोटावेटर मारायला सुरुवात केलेली. याच्या मागचं कारण काय आहे, कोणत्या चुका शेतकऱ्यांनी केल्या, त्यामुळे अशा पद्धतीचे त्याचे परिणाम झाले, याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी राजमा पेरणी केलेली, त्या शेतकऱ्यांसमोर आत्ता भरपूर प्रमाणामध्ये नुकसानीचे दिवस आलेले आहेत. येलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे राजमा हे पीक आपल्याला मोडून काढावं लागायला लागले. येलो मोजॅक रोगामध्ये काय परिणाम होतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. झाडाची वाढ खुंटते, झाडांच्या पानावरती पिवळे, पांढरे किंवा हिरवे या प्रमाणामध्ये टिपके दिसतात, डाग दिसतात. आणि सर्वात महत्त्वाचं, त्याला ओळखण्याचं एकमेव उपाय म्हटलं तर जे बी झाडाची पानं असतात ते पानं पूर्णपणे आकाडल्यासारखे होतात. झाडाची वाढ खुंटते, झाडाला फळधारणा होत नाही, फुलधारणा होत नाही, झाड टवटवीत दिसत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला त्याचा माल लागायची अपेक्षा असते किंवा आपल्याला वाटतं किंवा साधारणपणे 10 ते 15 शेंगा आपल्याला एका झाडाला लागावं, तर या पद्धतीने त्याला माल लागत नाही. अवघ्या 1-2 शेंगा लागणार, आपले 2-3 महिने त्या पिकामध्ये वाया जाणार. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीचं जर आपल्या पिकावरती परिणाम हे दिसत असतील तर आपण राजमा पीक हे मोडून काढलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना आत्ता नवीन पेरणी करायची, आत्ता लागवड करायची, त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण ज्या भागामध्ये आहोत त्या भागामध्ये जर राजमा पेरणी केलेली असेल, काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात म्हणा किंवा डिसेंबर महिन्यात, तर त्या शेतकऱ्यांचे प्लॉट बघा कशा पद्धतीने आले. आमच्या भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर आपल्या भागामध्ये देखील अशा पद्धतीने जर प्लॉट असतील, त्याच्यावरती रोगाचा, त्या पद्धतीचा येलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव जर झालेला असेल, तर आपण राजमा पीक पेरणी ही केली नाही पाहिजे. जर आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने जर राजमा पीक आलेले असतील तर आपण त्याची पेरणी करू शकता. जरी पण चांगल्या पद्धतीने पीक येत असतील तर माझ्या माहितीस तो माझ्या अभ्यानुसार आपण फक्त वरून ही व्हरायटीज पेरली पाहिजे. कारण की वरून या व्हरायटीला रोगप्रतिकारशक्ती ही चांगल्या पद्धतीने, ब्राझील बागे असेल, डायमंड असेल, पुन्नीलाल असेल, यांना फवारणी किंवा त्यांची निगा ही जास्त प्रमाणात राखावी लागते. आता तुम्ही बरेच शेतकरी म्हणत असतील की यावरती उपाय काय आपण करू शकतो, तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती उपाय फक्त एकच करू शकतो, ते म्हणजे रोगीट झाड हे उपटून आपण बाजूला काढणे. परंतु जर पूर्ण प्लॉटवरती जर अशा पद्धतीने त्याचा परिणाम दिसत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण करणं हे एक अवघड गोष्ट आहे. फवारणी करा, तुम्ही कोणतीही त्याच्यावरती उपाययोजना करा, तरी पण तो प्लॉट हा चांगल्या पद्धतीने सक्सेस सेट होत नाही. तर आत्ता बरेच शेतकरी म्हणत असतील की मग राजमा पीक हे पेरलं पाहिजे की नाही पेरलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या भागामध्ये जर अशा पद्धतीचं जर प्लॉट असेल, रोग किंवा येलो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल, तर आपण राजमा हे पीक पेरू. जर परिणाम नसेल, टवटवीत असतील, चांगल्या पद्धतीने आलेले असतील, तर आपण त्याची पेरणी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण राजमा पीक हे पेरणं किंवा न पेरणं हे आपल्या भागावरती अवलंबून आहे. परंतु मी ज्या भागामधून व्हिडिओ बनवतो त्या भागामध्ये पूर्ण पद्धतीने राजम्याचे प्लॉट हे केलेले. तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने आपला प्लॉट आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर
नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी धन्यवाद, आपण आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा.